चालू घडामोडी पार्ट 3 आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली बघा, मीडिया मॉनिटरिंग सेंटर महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे. मीडिया मॉनिटरिंग म्हणजे नक्की काय? बघा, खूप प्रकारच्या बातम्या आहेत त्या बनत असतात. मग त्या डिजिटल स्वरूपात असू दे किंवा वर्तमानपत्र वगैरे असू दे. तर याचा कुठेतरी सरकारला एक आढावा पाहिजे आणि सरकारचं कुठेतरी मॉनिटरिंग हवं या सगळ्या गोष्टींवर. त्याच्यासाठी हे मीडिया मॉनिटरिंग सेंटर महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहेत. कारण कधी-कधी चुकीच्या बातम्या सुद्धा पसरवल्या जातात. मग अशा वेळी अशा बातम्यांना हायलाइट करणं हे सरकारची जिम्मेदारी आहे. पुढची बातमी बघा, सुपोषित मुंबई अभियान. बघा, गाव खेडे अशा लेवलला आपल्याला कुपोषित बालकांसाठी खूप स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या चालू असतात. परंतु जे शहरी भागात असून सुद्धा काही बालकांना समजा प्रॉपर असं न्यूट्रिशन भेटत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा योजना करायला पाहिजे ना. मग त्यासाठी सुपोषित मुंबई अभियान चालवण्यात येणार आहे. मार्च 2025 पासून हे चालू झालेले आहे आणि कोणाच्या हस्ते याचं उद्घाटन झालं तर आपल्या महिला बाल विकास मंत्री ज्या आहेत त्यांच्या हस्ते आदिती तटकरे, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आदिती तटकरे ह्या आपल्या महिला बाल विकास मंत्री आहेत. त्यांच्या हस्ते सुपोषित मुंबई अभियान जे आहे ते मार्च 2025 मध्ये चालू करण्यात आलेलं आहे. पुढे बघूया, महाटेक संस्था. महाटेक संस्था म्हणजे ही जी संस्था आहे ना, अशासाठी बनवण्यात आलेली आहे की भविष्यवेधी व नियोजन प्रक्रियेत गती विकास. म्हणजे बघा, भविष्यवेधी जो विकास आहे आपल्याला करायचा आहे आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यासाठी जी नियोजन प्रक्रियेमध्ये आपल्याला गती आणायची आहे, त्यासाठी ही जी महाटेक संस्था आहे ती उभारण्यात आलेली आहे. मग महाटेक संस्थामध्ये दोन संस्थांचं किंवा दोन एरियाजचं आपल्याला येथे योगदान दिसण्यात येणार आहे. एक म्हणजे जिओ स्पेशल म्हणजे भूस्थानिक, म्हणजे प्रत्येक आता महाराष्ट्रामध्ये एवढे जिल्हे आहेत आणि एवढे वेगवेगळे सगळे तालुके आहेत वगैरे, तर सगळ्यांची माहिती आहे ह्या संस्थेला असते, जिओ स्पेशल. आणि माहिती तंत्रज्ञान तुम्हाला तर माहिती आहे. तर या दोघांचं कॉम्बिनेशन बनवून त्यांनी महाटेक संस्था आहे ती आता उभारण्यात आलेली आहे. पुढची चालू घडामोडीमधली जी न्यूज आहे ती म्हणजे औरंगजेबाची कबर. औरंगजेबाची कबर जी आहे त्या कबरीला रिलेटेड एक नागपूरमध्ये दंगल स्वरूप वातावरण तयार झालं होतं मार्च 2025 मध्ये. तर काय झालं होतं की कोणीतरी ना एक याचिका दाखल केली होती मुंबई हायकोर्टामध्ये की ही जी कबर आहे ही कबर नॅशनल मॉन्युमेंट्स मध्ये येत नाही. नॅशनल मॉन्युमेंट्स म्हणजे काय? गड किल्ले झाले किंवा खूप अशा काही पर्यटक स्थळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांचं संवर्धन करणं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जिम्मेदारी आहे. मग ही अशी कोणतरी याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये की तुम्ही पुरातत्व खात्याला निर्देश द्या की ही जी कबर आहे ती नॅशनल मॉन्युमेंट्स मध्ये येत नाही. आणि ह्या कारणावरूनच नागपूरमध्ये मार्च मध्ये एक दंगल स्वरूप वातावरण झालं होतं. पुढे बघूया, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनणार आहे, हे असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेलं आहे. आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका केली होती आणि त्यांच्या पराक्रमाची जी गाथा आहे यांचं स्मरण राहावं यासाठी ही आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक जे आग्र्यामध्ये आता बांधण्यात येणार आहे. पुढे बघूया, दिव्यांग कल्याण योजना. दिव्यांग लोक जे आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नेहमी काही ना काही नवीन योजना करत असते. आता त्यांची पूर्ण योजनांची लिस्टच बनवण्यात आलेली. सगळ्यात पहिलं बघा, थेट लाभ हस्तांतरण. म्हणजे एखाद्या दिव्यांगाला जर आर्थिक मदत द्यायची असेल गव्हर्नमेंटला तर त्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे त्यांच्या खात्यावर ती रक्कम आहे ती जमा होणार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम. म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र, जर एखादी व्यक्ती दिव्यांग आहे की नाही यासाठी त्या व्यक्तीकडे प्रमाणपत्र हवं ना, सर्टिफिकेट हवं. मग यासाठी त्यांना आधी प्रॉपर त्यांची हे केली जाते, म्हणजे पडताळणी केली जाते की ही व्यक्ती खरोखर दिव्यांग आहे की नाही. मग त्यासाठी ते दिव्यांग प्रमाणपत्र वाटण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. नंतर विद्यापीठात स्वतंत्र व्यवस्थापना. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये आहेत आणि तुमच्या कॉलेजमध्ये कोणीतरी अशी दिव्यांग व्यक्ती आहे, मग त्यांना जिना चढायला त्रास होत असेल, मग त्यांना लिफ्टची सोय वगैरे अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा त्यांना कॉलेजमधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नंतर अंत्योदय योजनेत समावेश. अंत्योदय योजना तुम्हाला माहिती असेल की या योजनेअंतर्गत गरीब लोकांना 2 रुपये गहू आणि 3 रुपये राईस पर केजी असा मिळतो. तर या योजनेमध्ये दिव्यांगांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. नंतर जिल्हा वार्षिक योजनेत 1% निधी. दिव्यांग लोकांसाठी 1% निधी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आता इन्क्लूड करण्यात आलेला आहे. पुढे बघूया, राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था. राज्य आपत्ती व्यवस्था म्हणजे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. नागपूरमध्ये ही संस्था स्थापन झालेली आहे आणि या संस्थेसाठी ना 10 एकर जागा देण्यात येणार आहे. कुठे? तर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण याच्या जागेच्या अंतर्गत ही जागा 10 एकर देण्यात येणार आहे आणि ही संस्था आता बनणार आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था. कुठे? नागपूर. हे लक्षात ठेवा, नागपूर खूप महत्वाचं नाव आहे. नंतर बघा की बाईक टॅक्सी योजना. आता तुम्ही बघितलं असेल की कर्नाटकमध्ये ना बाईक टॅक्सीवरून खूप मोठा वाद झाला होता आणि गव्हर्नमेंटने बॅन केलं होतं तिकडे बाईक टॅक्सी, रॅपिडो वगैरे तुम्हाला माहित असेल. परंतु आता सेंट्रल गव्हर्नमेंटने धोरण आणलेलं आहे
आणि त्या लिगल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की या बाईक टॅक्सी इलेक्ट्रिकल हव्या, यांना पिवळा रंग असावा कारण त्या इझिली आयडेंटिफाय व्हाव्या, नंतर त्यांना जीपीएस पाहिजे, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट पाहिजे म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे झालं तर, नंतर स्पीड मॉनिटरिंग सुद्धा पाहिजे म्हणजे एक ठराविक स्पीडच्या वर त्यांनी त्या गाड्या चालू नये, नंतर चालक आणि मालक दोघांचा विमा हवा म्हणजे इन्शुरन्स हवा, ठीक आहे, आणि स्वच्छता त्यांनी राखावी. तसेच आता ही बाईक टॅक्सी तर उद्या उठून कोणी पण प्रत्येकाकडे बाईक असते, मग तो बोलेल का मी आता बाईक टॅक्सी चालू करतो, पण नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हरचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वगैरे करावं लागेल. पुढची बातमी बघा की जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढण्यात 15% कर सवलत. म्हणजे तुम्ही तुमची गाडी स्क्रॅपला जर दिली जुनी गाडी, तर तुम्हाला नवीन गाडी घेताना 15% कर सवलत मिळू शकते. सध्या जवळजवळ 28% बाईकवर आणि कारवर कर आपल्याला द्यावा लागतो, तर त्याच्यावर तुम्हाला 15% कर सवलत मिळेल जर तुम्ही जुनी कार आहे ती मोडकळीस किंवा स्क्रॅपला काढली तर. नंतर बघा, कोठडीत जर एखाद्या कैद्याचा मृत्यू झाला, ठीक आहे, तर त्या कैद्याला भरपाई भेटेल. पण कोणत्या परिस्थितीमध्ये, समजा तिथल्या त्याला वैद्यकीय सुविधा व्यवस्थित प्राप्त नाही झाल्या आणि त्याचा मृत्यू झाला, तर अशा केसेसमध्ये त्याला 5 लाखापर्यंतची भरपाई त्याच्या फॅमिलीला देण्यात येईल. कैद्याने जर आत्महत्या केली तर त्याला 1 लाख रुपये एवढी भरपाई त्याच्या फॅमिलीला देण्यात येईल. परंतु नैसर्गिकरित्या जर त्या कैद्याचा मृत्यू झाला किंवा त्याने मेडिकल असिस्टन्स जर नाकारलं आणि त्यामुळे मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीमध्ये कैद्याला काही पैसा देण्यात येणार नाही किंवा त्याच्या फॅमिलीला. पुढे बघूया, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा खूप महत्वाचा पुरस्कार आहे आणि यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये ना 2022-23 आणि 23-24 असे 2 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. 22-23 चा कोणाला देण्यात आले तर प्रदीप श्रीकृष्ण गंधे, जे एक बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर 2023-24 चा देण्यात आलेला आहे शकुंतला खटावकर यांना. आता शकुंतला खटावकर यांना एक महिला कबड्डीपटू आहेत, राष्ट्रीय महिला कबड्डीपटू, आणि त्यांना आधी अर्जुन पुरस्कार सुद्धा देण्यात, खूप महत्वाचा अर्जुन पुरस्कार आहे क्रीडा पुरस्कारांमध्ये, ज्या पुण्याच्या आहेत त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहे. आणि एक आपली इथं बातमी राहिली की दिव्यांगांसाठी ना स्वतंत्र घरकुल योजना सुद्धा आता राबवण्यात येणार आहे. स्वतंत्र घरकुल म्हणजे त्यांना जर राहायचं घर नसेल तर या योजनेअंतर्गत त्यांना स्वतंत्र घरकुल जे आहे ते अलॉट केलं जाईल. तर ह्या झाल्या पार्ट 3 च्या सगळ्या चालू घडामोडी. आपण भेटूया नंतर पार्ट 4 मध्ये.